नमस्कार मित्रांनो, माझा ट्रिपचा हा 7वा दिवस आहे. मी काल नवग्रह शनी मंदिर येथे जयपूर येथे आराम केला. त्यानंतर सकाळी उठलो आणि जयपूरचा सूर्योदय पाहायसाठी नाहरगढ़ फोर्टला आलो. वेळ कोणासाठी थांबत नाही, खरं आहे. मला जयपूरचा सनराईज पाहायचा होता. तर आता थोडा उशीर झाला, पण हा पण चांगला छान आहे. नाहरगढ़ फोर्टवरून जयपूर सिटी. सूर्योदय पाहिल्याच्या नंतर तिथं 2-3 फोटो काढले आणि थोडा आराम केला आणि नंतर मी निघालो जयगड किल्ला पाहायला. जयगड किल्ल्याच्या रस्त्यामध्ये मला असे मोर वगैरे दिसले. खूप सारे होते तिथं, लहान लहान. भारी वाटलं. नंतर मला ते काही मोराचे पीस भेटले तिथं. त्यांच्यासोबत बी फोटो काढला आपल्या गाडीसोबत. नंतर मी जयगड फोर्टला आलो. जयगड फोर्ट पाहिला. नंतर निघालो आमेर पॅलेस पाहायसाठी. आमेर पॅलेसमध्ये तिकडे जाताना मला आरवली पर्वत श्रृंखला दिसली, एकदम छान. आणि तिथून मला जलमहल पण दिसत होतं. नंतर मी आमेर फोर्टला आलो. आमेर फोर्टमध्ये जोधा अकबर मूवीची शूटिंग झाली होती आणि तिथे मला शीश महल खूप आवडलं. आणि हा व्ह्यू पहा तुम्ही आमेर फोर्टचा. ती सगळी तटबंदी आहे चौकून. तिथं दोन्ही फोटो काढले मस्त. आणि एक बाबा भेटले मला, ते स्टिक विकत होते. त्यांच्यामुळं मला एक स्टिक भेटली आणि मी मोबाईलसाठी एक स्टँड घेतलं, माझ्या हँडल स्टँड म्हणून. सगळ्यात जास्त गरज होती सेल्फी स्टिक्स आणि या स्टँडची. तर या आजोबांनी एकदम कमी पैशामध्ये मला म्हणजे 500 रुपयामध्ये ती सेल्फी स्टिक आणि ते दिलेलं आहे. आणि त्यांचे धन्यवाद. आणि ते आपल्या बाईकचं पण घेतलं मी इथून अजमेर फोर्टहून. सेल्फी स्टिक घेतल्याच्या नंतर मस्त बत्तीशी दाखवून फोटो काढले 2-3. नंतर ही धून ऐकली, अजमेर फोर्ट फेमस. नंतर पुढे एकदम छान असं नक्षीकाम पाहिलं भिंतीवरचं. तिथं फोटो घेतले. एकदम छान असं नक्षीकाम होतं त्या फोटोवर. आणि नंतर मी गेलो शीश महल बघायला. शीश महल एकदम छान होतं. एकदम असे आरसे होते. मग त्या आरशाचा यूज करून फोटो काढला एक मस्त. आणि माझा मित्र एकनाथला मी इथं पण एक कॉल केला, त्याला पण दाखवलं हे थोडं बहुत. नंतर एक खिडकीतून बी लय व्हायरल होते म्हणून खिडकीमध्ये बसून बी फोटो काढला. आमेर पॅलेसहून निघताना गेटपाशी इतके छान कबूतर दिसले, इतके मोठे. आणि नंतर हा हत्ती पाहिला. या हत्तीचे चाल पाहून मला एकच गाणं म्हणू वाटतंय, ते अजीब व शान शहेनशाह, वारे वार वा. नंतर मी गेलो आपलं जलमहल बघायसाठी. जलमहल पाहिलं, तिथं फोटो काढले, थोडं बसलो तिथं. आणि नंतर पुढे जाऊन थोडा फोटो काढला, मस्त आला. नंतर मी चाललो हवामहल बघण्यासाठी. हवामहलच्या रस्त्यामध्ये एकदम सगळे घरं असे कसे होते, गुलाबीसारखे होते. त्यामुळे या सिटीला, जयपूर सिटीला गुलाबी शहर, पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं. नंतर हवामहलला आलो. हवामहल पाहिलं. हवामहलसोबत माझ्या बाईकचा व्हिडिओ घेतला. माझं कसं झालं आहे ना, माझ्यासोबत कोणी नसतं तर बाईकसोबत तर मी आहे, तर बाईकचे जास्त फोटो निघले माझ्यापेक्षा जास्त भारी. नंतर थोडं स्ट्रीट फूड खाल्ले तिथली फेमस, पापड आणि थोडं नाश्ता टाईप केलं, पुरी भाजी खाल्ली. नंतर एका मोठ्या मॉलमध्ये गेलो जयपूरच्या. आणि तिथं एक कार्गो पॅन्ट विचारली. कार्गो पॅन्ट तिचे स्टार्टिंग प्राईस 6,000 होती. मी म्हणलं बास, आता इथून पुढं भाव बी विचारायचा नाही, चुपचाप बाहेर आलो.
नंतर संभाजीनगरपासून निघाल्यापासून मी तिसरी वेळेस टाकी फुल करून घेतली. यावेळेस बी 1300 रुपयाचं पेट्रोल टाकलं मी. टाकी फुल. चला आता अजून काय पाहिजे. मी निघलो आता हरियाणाकडे. हरियाणाच्या आणि राजस्थानच्या बॉर्डरवर आलो. तिथे बॉर्डर इंटर केल्याच्यानंतर हरियाणामध्ये भोलाबाबा पवित्र भोजनालय कठपुतली येथे थांबलो आणि जेवण केलं. जेवण मस्त होतं. भूक पण खूप लागलेली होती. भरपूर जेवण केलं. ही चूल पण खूप आवडली मला. नंतर ह्या काकाच्या मदतीने मी ह्या भोलाबाबा पवित्र भोजनालय इथेच मी माझ्या 7व्या दिवसाचा मुक्काम केला.